मी नेत्रा हजारे. आजच्या बातमीपत्रात आपले स्वागत. नजर टाकूया हेडलाईन्सवर. कोरोनामुळे सासगावची यात्रा रद्द, भाविक, व्यावसायिक आणि स्थानिकांचा हिरमोड. SMS कंपनीसाठी 17 नोव्हेंबरला जनसुनावणी, आत्तरगाव ग्रामस्थ आक्रमक. पूरग्रस्त अद्यापही मदतीपासून वंचित, बँकेने विमा नूतनीकरण न केल्याने व्यावसायिक कर्जदारांवर उपासमारीचे संकट. खोपोली पालिकेला स्वच्छ सर्वेक्षण अभियानात पुरस्काराचे संपूर्ण श्रेय खोपोलीकरांचे, मुख्याधिकाऱ्यांचे प्रतिपादन. अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट मदत द्या, शेतकरी संघटनेची मागणी. बोरनाड ग्रामपंचायत हद्दीत चिंचवली गोहे येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन. रासायनिक सूर्याला अर्घ्य देत छठपूजा उत्साहात साजरी. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची डोंगरकडा येथे धावती भेट. आता बातम्या पाहूयात विस्ताराने. कोरोनाची तीव्रता कमी झाली असली तरी संकट कायम असल्याने यावर्षी ही सासगावची यात्रा रद्द करण्यात आल्याने भाविक, यात्रेसाठी येणारे व्यावसायिक आणि स्थानिकांचा हिरमोड झाला आहे. 2 वर्षे यात्रा रद्द झाली होती, त्यामुळे यंदा तरी यात्रा होईल अशी अनेकांची अपेक्षा होती. मात्र कोरोनामुळे यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खालापूर तालुक्यातील सासगावची यात्रा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी धाकटी पंढरी म्हणून ओळखली जाते. सासगाव येथे 15 दिवस भरणारी यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात बोंबल्या विठोबाची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. या यात्रेत विविध प्रकारचे खेळ, बैल बाजार, सुकी मासळी, गरम कपडे, संसार उपयोगी वस्तू मिळतात. ही यात्रा गरमागरम जिलेबीसाठी ओळखली जाते. 15 दिवसात काही कोटींची उलाढाल या यात्रेच्या निमित्ताने होत होती. हे मंदिर भगवान पांडुरंग परमात्मा, रुक्मिणी माता यांचं हे मंदिर, याला आपण धाकटी पंढरी म्हणतो. परंपरा आहे आपल्या धाकट्या पंढरीची. इथे कार्तिक शुद्ध एकादशी ही महापर्वणी, या महापर्वणीला आपल्या या परिसरातून खूप लोक दर्शनाचा लाभ घेत असतात. आणि परंपरेची यात्रा पण असते. इथे जवळजवळ 100 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. इथे मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. तर कोरोनाचा हा प्रादुर्भाव असल्यामुळे 2 वर्ष यात्रा भरली गेली नाही. यावर्षी आशा होती लोकांना. आळंदी, पंढरपूर आणि इतर ठिकाणी खूप गर्दी राहते. इथे पण यात्रा होईल असं सगळ्यांना वाटत होतं, परंतु शासनाची परवानगी न मिळाल्यामुळे या कोरोनाचं कोणालासुद्धा धक्का लागू नये, त्याचे निर्बंध सगळ्यांनी पाळावेत या सद्भावनेने, चांगल्या हेतूने त्यांनी पुन्हा दडपण आणल्यासारखं झालं आणि ही यात्रा रद्द केलेली आहे. यात्रा जरी रद्द झाली असेल तरी वारकरी संप्रदाय धाकटी पंढरी श्री विठोबा देवस्थान ताकाईचं आम्हाला तुम्हा सगळं जनता जनार्दनास आव्हान आहे की दर्शन सर्वांना मुक्त मिळेल. आनंदाने सर्व दर्शन घेऊ शकता. दर्शनाला कुठल्याही प्रकारचं आणि अडचण, प्रतिबंध राहणार नाही. कोरोनाचे संकट कायम असल्याने यात्रा, उत्सव आणि जत्रांवर निर्बंध आहेत. यात्रेच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात लोक येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने यंदाही यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी संवाद मराठीशी बोलताना दिली आहे. दरवर्षी खोपोली शहरामध्ये सासगाव विठोबाची मंदिराची यात्रा भरत असते. त्याचं आकर्षण सर्व खोपोलीकरांना, सर्व भक्तांना असतं. मागच्या वर्षी कोविड असल्याकारणाने आणि लॉकडाऊन असल्याकारणाने ती यात्रा भरू शकली नाही, परंतु ह्या वर्षी थोडीशी शिथिलता आल्यामुळे आपण ही यात्रा कशी भरवता येईल किंवा ते दर्शनार्थी भक्त आहेत त्यांना दर्शनाचा लाभ कसा घेता येईल यासाठी आपण प्रयत्न केले व माननीय जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्यांच्याशी आपण संपर्क साधला, पत्रव्यवहार केला व त्यानुसार आपल्याला ह्या यात्रेसंदर्भात सर्व भक्तांना, दर्शनार्थींना फक्त दर्शनासाठी परमिशन आपल्याला मिळेल. परंतु कोविड असल्याकारणाने आणि वेळोवेळी विविध कोविड-19च्या अटकाव आणण्यासाठी नियमावली जी आहे त्याचं पालन करूनच हे सर्व काही करता येईल. त्यामुळे कुठल्याही यात्रा तिथे भरणार नाही, कुठलाही व्यापार भरणार नाही, कुठलाही मेळावा भरणार नाही आणि गर्दी होणार नाही.
त्यातल्या त्यात अजून जे दर्शनार्थी असणार आहे, जे भक्त असणार आहेत, त्यांनी वेळोवेळी शासनाने निर्गमित केलेले जे कोविड-19ची नियमावली आहे त्याचे तंतोतंत पालन करायचे, म्हणजे मास्क वापरायचं आहे, बरोबर, त्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचं पूर्ण पालन करायचं आहे या संदर्भात. त्यानंतर तिथे दर्शनार्थींसाठी ज्या काही बेसिक सुविधा, ज्या काही व्यवस्थित सुविधा लागतात त्याचं आम्ही तंतोतंत पूर्ण पालन करून व्यवस्थित सगळ्या त्या सुविधा आम्ही उपलब्ध करून देऊ. तरी सर्व भक्तगणांना, सर्व खोपोलीकरांना नगर परिषद खोपोलीमार्फत असे आवाहन करण्यात येत आहे की आपण तेथे कुठल्याही नियमाचे उल्लंघन होणार नाही व गर्दी होणार नाही याची काळजी घेऊन आपल्या दर्शनाचा लाभ घ्यावा. यावर्षीही सासगावची यात्रा रद्द करण्यात आल्याने भाविक, यात्रेसाठी येणारे व्यावसायिक आणि स्थानिकांचा हिरमोड झाला आहे. ब्युरो रिपोर्टसह प्रसाद अटक, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. रुग्णालयातील जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावणारा SMS नावाचा कारखाना आतकरगाव येथे येऊ घातला आहे. या कारखान्यामुळे प्रदूषणाची भीती असून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होणार असल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर रद्द झालेली जनसुनावणी आता 17 नोव्हेंबरला पुन्हा होणार असल्याने ग्रामस्थ एकवटले आहेत. या कारखान्यासाठी 13 ऑगस्ट 2021 रोजी लावण्यात आलेली जनसुनावणी ग्रामस्थांच्या विरोधानंतर रद्द करण्यात आली होती. आता पुन्हा 17 नोव्हेंबर 2021 रोजी जनसुनावणी घेतली जाणार आहे. ही सुनावणी बेकायदेशीर असल्याचा आरोप करत जिल्हाधिकाऱ्यांना सुनावणी रद्द करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे. आतकरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत SMS एन ऑल्विन कंपनी जैववैद्यकीय कचरा निवारण प्रकल्पासाठी जागा खरेदी करत आहे. यासाठी कंपनीने ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला घेतला होता. आतकरगाव, आडोशी, चिंचवली, टेंबेवाडी, होनाड, कुंभेवाडी, आतकरगाववाडी, बौद्धवाडा, जंगमवाडीसह परिसरातील गावांना जैविक प्रकल्प उभारल्यास कुजलेल्या कचऱ्यामुळे हवा दूषित होऊन त्रास होईल असा दावा स्थानिक नागरिकांकडून केला जात असून 17 नोव्हेंबरला होणाऱ्या जनसुनावणीत ग्रामस्थांकडून प्रचंड विरोध होण्याची शक्यता आहे. जनसुनावणी घेतली जाणार असल्याने राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष शिवाजी पाटील, शेकाप खालापूर तालुका चिटणीस संदीप पाटील, माजी सदस्य चंद्रकांत देशमुख, सदस्य समीर देशमुख, मनोहर शिंदे, वसंत पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत जिल्हाधिकारी, खासदार, स्थानिक आमदार, MPCB, MSRDC, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना पत्रव्यवहार करून जनसुनावणी बेकायदेशीर असल्याचे सांगितले आहे. संदीप ओव्हाळ, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर. 22 आणि 23 जुलै रोजी आलेल्या महापुराचा सर्वाधिक फटका महाड आणि पोलादपूर तालुक्याला मोठ्या प्रमाणावर बसला. येथील नागरिकांच्या घरात, दुकानात पुराचे पाणी शिरून कोट्यावधींचे नुकसान झाले. सरकारने पूरग्रस्तांना तात्काळ तातडीची मदत जाहीर केली असली तरी अद्याप मदत मिळालीच नाही असा संताप पूरग्रस्तांनी व्यक्त केला आहे. पूरग्रस्त बिरवाडी आणि MIDC येथील रहिवासी असून बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बिरवाडीचे व्यावसायिक खातेदार देखील आक्रमक झालेत. 21 आणि 22 जुलै रोजी महापुरात दुकानांचे नुकसान होऊन संपूर्ण बाजारपेठ उद्ध्वस्त झाली. व्यावसायिक आणि व्यापारी वर्गाचे दुहेरी नुकसान झाले आहे. बँक, विमा कार्यालये, लोकप्रतिनिधी यांच्याकडे अर्ज आणि पाठपुरावा करूनही दाद मिळत नसल्याचा संताप पूरग्रस्तांनी व्यक्त केलाय. पूरग्रस्तांना कोणतीही नुकसान भरपाई न मिळाल्याने दुकाने आजही बंद आहेत. कोरोना महामारीत व्यवसाय ठप्प होते, मात्र आता मदत न मिळाल्याने आमच्यापुढे आत्महत्या करण्यापलीकडे पर्याय नाही. बँक ऑफ महाराष्ट्र यांनी फ्युचर जनरली विमा कंपनीकडून विमा दावा मंजूर करून घ्यावा. बँक दावा मंजूर न केल्यास बँकेने सध्याचे शिल्लक कर्ज माफ करावे आणि दाव्याच्या रकमेतून उरलेली रक्कम आम्हाला रोख द्यावी अशी मागणी घेऊन व्यापारी आणि पूरग्रस्तांनी उपोषण सुरू केले आहे. या संदर्भात बँक ऑफ महाराष्ट्र शाखा प्रबंधक संजीव कुमार यांनी सांगितले की व्यापारी पूरग्रस्तांना मदत मिळावी या प्रयत्नात आम्ही आहोत. धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, महाड. खोपोली नगरपालिकेला स्वच्छ सर्वेक्षण अभियानात केंद्र सरकारचा पुरस्कार जाहीर झाल्याने नगर परिषदेवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. ही सन्मानाची आणि गौरवाची बाब असून या पुरस्काराचे संपूर्ण श्रेय खोपोलीकर, सफाई कामगार आणि स्वच्छ सर्वेक्षणासाठी दिवसरात्र राबणाऱ्या टीमसह लोकप्रतिनिधींचे असल्याचे मत मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी व्यक्त केले आहे. खोपोली नगरपालिकेला स्वच्छ भारत अभियानांतर्गत पुरस्कार जाहीर झाला आहे. 20 नोव्हेंबरला दिल्ली येथे हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. अधिकारी आणि सर्व लोकप्रतिनिधींचेही नगराध्यक्षा तसेच आरोग्य सभापतींनी आभार मानले आहेत.
स्वच्छ भारत 2021 अंतर्गत खोपोली नगर परिषदेस पुरस्कार जाहीर झाला असून सदर पुरस्कार हा दिल्लीमध्ये 20 नोव्हेंबर रोजी देण्यात येणार आहे. खऱ्या अर्थाने हा पुरस्कार फक्त आणि फक्त खोपोलीच्या जनतेमुळे, त्यांच्या सहकार्यामुळे प्राप्त झाला आहे. सर्व खोपोलीकरांचे प्रथमतः हार्दिक अभिनंदन. तसेच हा पुरस्कार मिळण्यासाठी सर्व सफाई कामगार, स्वच्छ सर्वेक्षणमध्ये काम करणारे कर्मचारी, स्पेशली खेबडे साहेब, श्रुती मॅडम, चैतन्य आणि वैभव यांचे खास करून अभिनंदन. तसेच शहराच्या नगराध्यक्षा सुमनताई अवसरमल मॅडम, उपनगराध्यक्षा विनीताताई कांबळे, गटनेते तसेच सर्व सभापती, नगरसेवक, नगरसेविका व तत्कालीन मुख्याधिकारी गणेश शेट्टे, सध्याचे मुख्याधिकारी अनुप धुरे या सर्वांचे हार्दिक अभिनंदन. आरोग्य सभापती तसेच सर्व नगरसेवक, नगरसेविका व खोपोली नगर परिषदेत सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच खोपोलीतील सर्व नागरिकांनी चांगले सहकार्य केले. तसेच सहकार्य स्वच्छ खोपोली, सुंदर खोपोली यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न चांगले केलेले आहे, म्हणून आपल्याला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ही सन्मानाची आणि गौरवाची बाब असून या पुरस्काराचे संपूर्ण श्रेय खोपोलीकर, सफाई कामगार आणि स्वच्छ सर्वेक्षणासाठी दिवसरात्र राबणाऱ्या टीमसह लोकप्रतिनिधींचेही असल्याचे मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी म्हटले आहे. शेटे साहेब जे तत्कालीन मुख्याधिकारी होते, या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाला आणि खोपोली शहराच्या नागरिकांच्या पूर्णपणे दिलेल्या साथीला ह्यामुळे हे आपल्याला पुरस्कार प्राप्त झाला आहे. तरीही हे पुरस्कार प्राप्त झालं ही फार आनंदाची गोष्ट आहे. तरी आपण आत्मसंतुष्ट न होता ह्यापुढे पुन्हा एकदा जोमाने पुढच्या येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणाला कामाला लागायचं आहे. त्यासाठी सर्व नागरिक आपल्याला सहकार्य करतीलच व पुढच्या वेळेस आपण पहिल्या 3 मध्ये कसं येऊ आणि आपल्याला माननीय राष्ट्रपती मार्फत कसे पुरस्कार प्राप्त होईल यासाठी आपल्याला प्रयत्न करून तो पुरस्कार मिळवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्नांची शर्त करायची. खोपोली नगरपालिकेला स्वच्छ सर्वेक्षण अभियानात केंद्र सरकारचा पुरस्कार जाहीर झाल्याने नगर परिषदेवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. प्रसाद अटक, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा संवाद मराठी लाईव्ह. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. महागाव, उमरखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने जाहीर केलेली आर्थिक मदत अत्यंत तुटपुंजी आणि अल्प असल्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50,000 रुपये मदत आणि नांदेड पॅटर्नच्या आधारित अतिवृष्टी तसेच पीक विमा मंजूर करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून ढगफुटीसारख्या झालेल्या पावसामुळे नदी, नाले, ओढ्याकाठच्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या विहिरी खचून पडझड झाल्या आहेत. शेतकरी ओल्या दुष्काळात होरपळून निघाला आहे. त्यातच महावितरण कंपनीचे वीज कनेक्शन तोडीचे सत्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मागील 2-3 वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेला आहे आणि या चालू खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. शेतकरी आज मरणाच्या दारावर उभा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये राज्य शासनाने आर्थिक मदत जाहीर केली होती. ती आर्थिक मदत तोंडाला पाने पुसणारी आहे. ही आर्थिक मदत संपूर्ण जिल्ह्यामध्ये सरसकट मंजूर करण्यात यावी आणि महावीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्याचे कृषी वीज पंपाचे कनेक्शन तोडणे हे सत्र सुरू आहे, हे तात्काळ थांबवण्यात यावे आणि सरसकट पीक विमा मंजूर करण्यात यावा. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून तीव्र प्रकारचे आंदोलन या महाराष्ट्रभर आम्ही करणार आहोत.
राज्य शासनाने उमरखेड महागाव तालुक्यातील अतिवृष्टी शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत अत्यंत अल्प आणि तुटपुंजी असल्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये आणि नांदेड पॅटर्नच्या आधारित सरसकट अतिवृष्टी आणि पीक विमा मंजूर करण्यात यावा अशा मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उपविभागीय अधिकारी उमरखेड यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले आहे. प्रशांत देशमुख, संवाद मराठी लाईव्ह, यवतमाळ. कोरोना महामारी आटोक्यात आल्याने खालापूर तालुक्यातील होनाड ग्रामपंचायतीने आपल्या हद्दीत पुन्हा विकास कामांना सुरुवात केली आहे. चिंचवली गोहे येथे ग्रामपंचायत निधीतून 60 लाखांच्या विकास कामांचे भूमिपूजन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. चिंचवली गोहे येथे ग्रामपंचायत निधीतून 60 लाखांच्या विकास कामांचे भूमिपूजन गावातील ज्येष्ठ नागरिक आणि सरपंच अपर्णा देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आले. गावातील अंतर्गत रस्ते आणि गटारांचे काँक्रिटीकरण होणार आहे. यावेळी उपसरपंच ललिता राऊत, माजी उपसरपंच प्रकाश पाटील, महेश देशमुख, उमेश देशमुख, सामाजिक कार्यकर्ते निकेश देशमुख, ग्रामसेविका स्नेहल गोसाळकर, विशाखा देशमुख, रमेश पाटील, गणेश पाटील, ज्येष्ठ नागरिक नामदेव पाटील, मोतीराम पाटील, तानाजी पाटील, शरद पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. दिनेश पाटील, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर. रसायनी पाताळगंगा हा औद्योगिक परिसर असल्याने या परिसरात कामानिमित्त आणि व्यवसायासाठी आलेले हिंदी भाषिक नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. हे नागरिक छटपूजा उत्सव मोहपाडा तलाव, रिस पूल आणि पाताळगंगा नदीकाठी मोठ्या उत्साहात साजरा करतात. कोरोनाचे संकट कमी झाले असले तरी काही बंधने पाळून छटपूजा उत्सव साजरा करण्यात आला. व्रत करणाऱ्या महिलांनी सूर्यदेवाची मनोभावे पूजा केली. कार्यक्रम व्यवस्थित पार पडावा यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रसायनी परिसरातील हिंदी भाषिकांनी 4 दिवस अगोदरच उपवास करून तिसऱ्या दिवशी मावळत्या सूर्याला अर्घ्य देण्यासाठी बुधवारी सायंकाळी रिस पूल आणि मोहपाडा तलावावर गर्दी केली होती. राकेश खराडे, संवाद मराठी लाईव्ह, रसायनी. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी डोंगरकाडा येथे शेतकऱ्यांना धावती भेट दिली. शेतकरी संघटनेत निस्वार्थीपणे काम केलेल्या बेगडराव गावंडे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने बेगडराव गावंडे यांच्या प्रतिमेला शेट्टी यांनी श्रद्धांजली वाहिली. यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिके गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. ऐन सोयाबीन कापणीच्या वेळी झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. केंद्र आणि राज्य शासनाने जगाचा पोशिंदा बळीराजा आर्थिक संकटात असतानाही दुर्लक्ष केले आहे. हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. नांदेड जिल्ह्याबाबत बोलायचं झालं तर शेतकऱ्यांनी केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं भरलेली एकूण रक्कम असे 640 कोटी रुपये भरलेले आहेत आणि जेमतेम 421 कोटी रुपये विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांना देऊ केलेले आहेत. खरं तर या वर्षी विमा कंपन्या दिवाळखोरीत जातील का काय अशा प्रकारची परिस्थिती होती. इतकं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं. पण झालं उलटंच. या अशा काळामध्ये सुद्धा विमा कंपन्या नफ्यातच राहिल्या. अर्थात नफ्यात राहण्याचं कारण खोटं रेकॉर्ड तयार करणं, क्लेम नाकारणं असं सर्रास या विमा कंपन्यांनी केले आहे. त्याचे पुरावेसुद्धा आमच्याकडं आहेत. काही ठिकाणी तर विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याकडे पैशाची मागणी केलेली आहे. त्याचेही पुरावे आहेत. आणि म्हणूनच लवकरच एक औरंगाबाद खंडपीठासमोर एक जनहित याचिका मी स्वतः दाखल करणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, त्यांना नव्या लढ्यासाठी, संघर्षासाठी त्यांना प्रेरणा द्यावी, यासाठी हा दौरा आहे. ऊसाची FRP 3 तुकड्यामध्ये करण्याचा घाट कारखानदारांनी घेतलेला आहे. त्याच्या संदर्भातली जनजागृती करणं, शेतकऱ्यांचे हक्क आणि अधिकार त्यांना सांगणं हाही त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. गंगासागर पंडित, संवाद मराठी लाईव्ह, नांदेड. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.